चेहऱ्यावरची खुशी बघा माझी गाईस. ॲडव्हर्टाइजमेंट होय होय. जर मी तुमच्यासोबत पण असं करत असेल तर मला खायला द्या आणि गप्प बसवा. महाडच्या पुढे मी एकटा प्रवास केलेलाच बरा आहे. कधी जा कधीच करवतो काय कसा म्हणजे हरवला कुठं हरवला असेल. हा निस्ता मला बोलतोय आठव आठव. अरे काय आठव काय रे पैसे ठेवलाय मला. आणि माझा आयफोन घेतला आणि रिक्षातून घुसला आणि माझ्यावर नाव. गाईज दुसरा ब्लॉगर पण भेटलाय सोबत. कसं आहे गाईज यांचा वॉशरूम बघा. आमच्या एवढा घर असतो माणूस. जय बिहारी. उपयोग त्या मशीनचा कसा उपयोग करायचा आहे मी भावाला सांगितला. हां क्लिक कर. हां हाय गाईज गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग गाईज. सध्या आम्ही पोचले गेला. बोल रेल्वे स्टेशन बोल. तसं काही मला माहीतच नाही. हे हमारा वेटर. एनिथिंग एल्स सर. 1 कोक 1 डाएट ब्लॉक पीस. काहीच मागासचा अँगल चुकला. बरं बरं आता जर होता नाही काय नाही. काहीच भावाची हाऊस बघा. भावाने 12वी कशी मशी पास दिली परत डिग्री पण पास केला कसा मासा. तरी ह्याची काही खास मिटली नाही. जिद्द शिकण्याची. MBA करतोय त्यासाठी आता चाललो आहे कॉलेजला. त्याच्या भाऊ पण आहे इंट्रोवर्ट आहे जरा. मी कम्फर्टेबल झालं तर तू अनकम्फर्टेबल होशील. आहे आता ट्रेन पनवेलला जायचं आहे. तिथून परत ट्रेन पकडून नेरूरला. काहीच भेटली आम्हाला जागा. लगेच त्यांनी रंग सुरू केला भावाने लगेच. काहीच भावाला भूक लागली पहिल्यांदा. टेस्ट करचं रेटिंग दे लगेच. ट्रेनचा खाना कसा लागतोय. लाजू नको. काय भेल तुम्ही चायनीज भेल. लय तेल मारलाय पण कलर पॅन्टला लागला एकदम. सतनात गेलाय सतनात. आम्ही पोचलो पनवेलला. याच्यामुळे उशीर झाला एकतर. पनवेलची पब्लिक बघा तुम्ही. आता नेरूरसाठी तिकीट काढायची. हे बाई इकडं नाही. हे तुला नवीन ट्रिक दाखवतो तिकडं. तिथून तुला माहीत नसेल ना कसं काढतात तिकीट. शिकवतोय गाईज. आडाम ही बंद आहे मशीन दुसरीकडे. हां क्लिक कर. हां आहेस रे. तिकीट 2 होता काय. एकच येईल. 2 काढू 2 वेळा करू. गाईज तिकीट घेतला आम्ही काय त्याला शिकवलं मी आता. त्या मशीनचा कसा उपयोग करायचा आहे मी भावाला सांगितला. मी भावालाच माहीत नव्हतं. त्यामुळं 2 तिकीट घ्यायला लागले. अरे मोदीजी कधी येतो मग पी नाही गाईज. चला आता तिकीट भेटले. ट्रेन पकडायची आणि जायचं नेरूरला. मराठी माणूस. जय बिहारी. गेट के बाहेर मिल चुका आहे. किती वर्ष 2 वर्षात ना 3 वर्षातून आत्ता भेटला आहे. काय करायचं याला. ट्रेनचा प्रवास बोलतात याला. तुला माहीत नसेल. ट्रेनचा प्रवास बोलतात रे याला. तुला माहीत नसेल ना. काय याचा पहिलाच प्रश्न याच्यात पेट्रोल कसं टाकतात. गरीब काहीच नेरूरला आलो आम्ही. आता रिक्षा भेटली आम्हाला. माहिती जायचं. ॲडमिशन त्या कॉलेजला घेतले नाही. कॉलेजचा पत्ताच नाही माहिती त्याला. एकदा चालू कॉलेज. काय करायचं म्हणून असलं ना मी माझ्यासोबत नाही कुठं. काहीच भूक लागली आता जोरात. हा काय बोलत नाही. मलाच काहीतरी एकट्याला गपचूप खायला लागलं. अवकाशच्या बाहेर काय याने ॲडमिशन घेतलं. हे बाबा काय म्हणून घेतलास. आपले 2 गाव बसतील इथं माहिती काय. आईच्या कॉलेजच्या शिड्या बघा. हे सफल जागी शिडी आपण चढतो या. बघू सफल होतं यात तरी का नाही. कॉलेजला तर नाही झाला ना स्कूलला झाला. आता इथं बघू काय त्यांना होतं या. गाईस यांचा वॉशरूम बघा. आमच्या एवढा घर असतो काय रे जादू. आपला एवढा घर असतो. गाईस कॉलेजला आलो आहे आम्ही सध्या. गाईस कॉलेजचं काम झालं आहे. झाला का रे. बघू आता 65 होतं आहे का नाही. तर आता आम्ही आलो आहे आर्मी कॅन्टीनला सामान घ्यायला.
बघायला. इथं मी बहुतेक आलोय जादू. कधी नाही पुढं आलोय मी इथं. आलोय पप्पांसोबत एकदा. तुलाच माहित नाही. काही सामान घेतलं आम्ही. याला बोललो घे जास्त, हा बिल आमचा. याला बोललो जास्त घे, याला काय आता बोलायचं जाऊ दे. मला माहित नव्हतं. हां माहीत नव्हतं. तर याला मी बोलतोय की घे म्हणून. माझ्यासोबत असं राहिलं की असा फायदा असतो. काही दुसरा ब्लॉगर पण भेटलाय सोबत. कसं आहे 3 वर्षातून हा पण भेटलाय. कायला करायचा मग, लाज वाटाय पाहिजे तुम्हाला. तुम्हाला फिरायला तर गपचूप सांगत नाही आम्हाला. आमचा होतो प्लॅन, तुझा ग्रुपला ॲक्टिव्ह नसतो. आम्हाला थोडी सांगतो. हां ग्रुपला आहेस ना. ग्रुपला मग ग्रुपला पडतो सर्व. ग्रुपला पण फोटो टाकले. आता खूप चर्चा तो झाली. भेटला ना नशीब. तो पण असा रस्त्यात येत होता, अचानक भेटला. पण ग्रुपवरती फोटो होईल म्हणून तुला कॉल हो गाईज सांग करामत सांग तुझी आता इकडे. पहिला ह्याची करामत आहे का, आणि माझा आयफोन घेतला आणि रिक्षात घुसला आणि आता माझ्यावर नाव टाकलं. रिक्षात मी याला आयफोन दिला. नव्हता दिला. हा पण खाण्याच्या नादात याला लक्षात नाही आला. आणि आता दुसरी गंमत जाऊ द्या. ते तर ठीक आहे, आयफोन भेटला शेवटी. ते काका चांगले होते, त्याने दिला आयफोन. पण आता ही दुसरी काय आहे का, बोल लवकर बोलतो. फोन बॅगेत स्वतः आम्ही आंब्रेला आणि बॉटल तिथं विसरले. आता घरात काय घेत नसतो. ह्याच्या मुलं फोन ह्याच्या मुलं हरवला. ते पण ह्याच्या मुलं सकाळपासून उपाशी ठेवलाय मला. काय ट्रिप अर्धी सक्सेसफुल अर्धी अनसक्सेसफुल राहिली आपली. हो मी त्याला द्यायला बघतो पण माझ्याकडे बंदी नव्हती, सगळे सुट्टे होते. तो बोलतोय काय बोलला तू? मी रिकामा आलो, एमटी आलो. कुठून एमटी आला झाले तर 5 मिनिटावर होतो तो. ते बोलत जाऊ दे, ते 100 रुपये देऊन 100 रुपये देत होतो पण माझ्याकडे बंदी नव्हते, सगळे सुट्टे होते. जाऊ दे. चालू आहे काय? मग चालू आहे. मी सांगतो तुम्हाला आता, मी सांगतो ह्याला जेव्हा फोन शोधायला चालू एवढंच करत होता. मी बाकी काय प्रोसेस करत होतो की काय कसा म्हणजे हरवला, कुठं हरवला असेल. हा निस्ता मला बोलतोय आठव. अरे काय आठव. काही रिॲक्शनच नव्हते मित्राच्या तोंडावर. मी एकदम डीप थिंकिंगमध्ये होतो की कसं काय होणार आहे. म्हणून मी एकटा प्रेफर करतो जायला. काय नाही पहिल्या कांड केलं नाही मी. त्यांचे नखरे उचलायचे परत. हे काय आहे? अजून सकाळपासून उपाशी ठेवलाय, त्यात मी याचं काम करतोय. भलाय का तो जमानाही नाही रे काय, बोलता पण नाही. भूक लागले काही समजून घ्या. ते जाऊ दे. LTPचे 2 मित्र भेटलेत. आता बघू पुढचे जर भेटले तर दाखवल त्यांना पण ब्लॉगमध्ये. आता ट्रेन यायची बाकी आहे, आलीच ती पण. जाऊ आता चला. भावानी 20 रुपयाला घेतला आहे. 20 रुपयाला घेतलं आहे आणि फोल्डर बघायचं. काय 20 रुपये 10 रुपयेचं पण नाही. पण भावानी गद्दारी केली माझ्यासोबत. भूक लागली. काय दिला नाही सकाळपासून खायला. हे आता चिप्सवरती भागवतोय. काहीच भेटली ट्रेन आम्हाला फायनली बॅक टू होम. आता शक्यतो उभे राहूनच जायला लागेल. बस ट्रेन फुल आहे पूर्ण. अजून जेवलं पण नाही. शक्यतो महाडमध्येच जेवण होईल काय कारणामुळं. तर भूक लागली काहीच. काय करू आता. वॉज अ हेक्टिक डे टुडे. हो घ्यायचे असतात. आता नाही बोलता. कॅमेरा माझ्याकडे करून वैतागलं. काय वैतागलं आज. हेक्टिक डे होता. जेवण जर पोट भरला असताना तर काय टेन्शन नव्हतं आम्हाला. मस्त निवांत असतो. पण काय आता बॅड लक. नेक्स्ट टाइम इज द फैजूभाई कमिंग. नेक्स्ट टाइम तुम्हाला मी नक्कीच छोले भटुरे खाताना दिसेल. अपेक्षा आहे 100%. बघू आता. लेट्स सी गाईज व्हॉट्स हॅपन नेक्स्ट. आता सध्या ट्रेन जायची वाट बघतोय. त्यांनी पण समोसा खायला घातला. समोसा पण काय करेल. मला काहीच असं वाटतं आम्ही महाडपर्यंत ठीक आहे. महाडचं पुढं मी एकटा प्रवास केलेलाच बरा आहे. कधी जा कधी ये काय टेन्शन नाही. यांची वगैरे नखरे. आताच चल बस सर नाही होत ते काय करू शकतो. सर्व पनोती माझ्या नशिबालाच भेटले. आयफोन 60,000चा. 60,000 पाण्यात होते आज मी नसतो तर. फोन नव्हता आपला फोटो पाहिजे. बाईने फोन पण घ्यायला होता. फोन जाऊ दे. फोन भेटला 2 छत्र्या हरवल्या. काय करायचं आता. छत्री माझी असते ठीक होती. मम्मीची आहे आणि ती मम्मीच्या मावशीची आहे. पाणी माझ्या किती मावशीची आहे.
कुछ पाने के लिए कुछ खोना पड़ता है. ठीक आहे गाईज, भेटू आपण नंतर महाडला पोहोचल्यावर. अपेक्षा आहे, बघू आता हॉटेलला डायरेक्ट हॉटेलला भेटूया. नाही तर जागा कुठं भेटली तर बरं होईल. आपण नको काका, जेवायला पाहिजे आम्हाला. देत आहे काय जेवायला? गाईच पोचलो आम्ही वीरला. ह्याला काय घाई लागले बघा. एकतर मला उपाशी ठेवलाय, मी याला शिव्या घालतोय तर हा मला उलट शिव्या घालतोय. काय याला करायचं? चलो गाईस, अभी मिलते हैं महाड में. फायनली महाडला पोचलो आम्ही. गोकर्ण हॉटेलला आता जेवतोय. जेवायला म्हणजे सुरुवात लागून केली. आम्ही ऑर्डर केलं आहे पनीर चिली. हां, थंड दे. आम्ही ऑर्डर केलं आहे पनीर चिली आणि काजू पनीर मसाला, 2 रोट्या, 4 रोट्या. बसायला कसं ते बघा काही मी बडबडतोय कारण मला जोरात भूक लागले. तात्पुरते थम्सअप मागवले आणि हा पण वैतागला आहे मला कारण लय बोलतोय आज. जर मी तुमच्यासोबत पण असं करत असेल तर मला खायला द्या आणि गप्प बसवा. हा पस्तावला आहे, तुम्ही असे चूक करू नका. चला गाइस, हाँ यांचा हॉटेल गोकर्ण. ये इसका हमारा मेन्यू. ये मेन्यू तुम बाद में देख लेना खुद से. मला अजून पेड प्रमोशन यांचा भेटला नाही. मी यांची फुकटची हे नाही करणार. काय बोलतात? ॲडव्हर्टाईजमेंट सोयी. कम्फर्टेबल होऊ द्या एकदा, मग गाजव तुम्ही बरोबर. ह्याच्यापेक्षा मी गाजव, ह्याला मागं सोडेल. गाईज हा ब्लॉगमध्ये आज शेवटचा असेल बस शक्य तर. आजचा दिवस खरंच खूप हेक्टिक होता. पहिल्यांदा ट्रॅव्हल केलं सोबत दोघांनी. थोडेफार नवीन एक्सपिरियन्स भेटले आणि शेवटी दिस इज द एंड. जेवण आम्ही घरी जाणार आपापल्या. गाईज चांदीचं ताट आलं आहे आमचा. भाऊ माझा लगेच कॉम्पिटिटर होतं आहे. टॅलेंट लागतो बोलायचा. खाना आ गया गाईस. पनीर चिल्ली. चेहऱ्यावरची खुशी बघा माझी गाईस. सकाळपासूनचा आता आहे. सकाळपासून गाईस ये हमारा काजू पनीर मसाला. कशी वाटली पनीर चिल्ली? पनीर चिल्ली काय ठीकठाक होते. मी खाऊन दाखवतो. का बघ खालो. मी नाही, तुझं बोलते मी. वेजवाला काय टेस्ट काही युनिक नाही वाटलं काय. आता काय ना नॉर्मल आहे. वाईट नाही बोलू शकत पण वाईट नाही, चांगलीच आहे गाईस. भेटू आपण नंतर. जेवण झालं आहे बघा. सोय बघा, गरम लिंबू पाणी. हा लिंबू याने पाण्यात टाकून दिला आहे. काय रे काय रे दादू, गरम पाणी पिऊ नको. बघ लिंबू पडले, लिंबू पडलेला दिला आहे. कॉम्प्लिमेंटरी गाईस आमचं झालं जेवण मस्त. थोडा भात राहिला आहे कारण सकाळपासून काही खाल्ला नाही आणि एकदाच असा अचानक जेवल्यावर मग जेवण जात नाही, इसलिए थोडा भात राहिला आहे. गाईच जेवण झालेलं आमचं. इथं फक्त बसण्याची पद्धत एक वेगळी आहे. मांडक मांडी घालून बसायला लागते. ह्याच्यासारखं कोण म्हातारा असेल तर इथं नाही आलेलाच बरं आहे. जेवण होता ठीकठाक होता आणि फक्त काय काजू पनीर मसाला गोड लागला. तुम्ही कधी आलात तर त्यांना स्पायसी बनवायला सांगा. गाईस जी हमारा बिल घेतला की जिरा राईस. आपण कुठं बोलतो. हाँ बराबर समझ. गाइस ये हमारा ये होटल महाड का गोकर्ण वेज. मराठी दोन्ही ब्लॉग आहे. गाईस ब्लॉग संपवत आता. ब्लॉग आवडला असेल आणि हा पहिला ब्लॉग आहे जो एकदम व्यवस्थित झाला आहे माझ्या मुलं. हा याच्यामुळंच गाईस. चला भेटू आपण नंतर पुढच्या ब्लॉगला. ब्लॉग आवडला असेल नक्की शेअर, फॉलो आणि सबस्क्राईब करा. काही भी आ चुका है. चलो.